न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नव तेजस्विनी महोत्सव 2025 प्रदर्शनाचा समारोप। महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक मार्फत नव तेजस्विनी महोत्सव 2025 अंतर्गत आयोजित महिला बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे 3 दिवसीय विक्री प्रदर्शनाचा समारोप नुकताच झाला, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये दिली आहे। या समारोप कार्यक्रमात स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीचे आबासाहेब मोरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री भिवा लवाटे, ICICI बँकेचे विभागीय अधिकारी वैभव भाटिया, निलेश सपकाळ, बँक ऑफ महाराष्ट्राच्या श्रीमती अनुराधा, कार्यक्रम अधिकारी निलेश थोरात, लेखा अधिकारी नितीन खोडके व महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या। महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपले व्यवसाय सुरू करावेत, तसेच उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्यवस्थेसाठी उत्पादित मालाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असं श्री मोरे यांनी मार्गदर्शन केले। तसेच व्यवसाय उभारणीसाठी भांडवल उभारणीबाबतची माहिती व योजनाबाबत श्री लवाटे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या थाळी स्पर्धा, सामाजिक विषयावरील रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, नृत्य स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार देऊन व बचत गटातील स्टॉल धारक महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रम प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अधिकारी श्री गायकवाड यांनी केले। अंजली वाडघुले यांनी सूत्रसंचालन केले। 3 दिवसीय प्रदर्शनात उपस्थित सर्व स्टॉलच्या माध्यमातून एकूण 6 लाखांपर्यंत विक्री झाली, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारकाला भेट देऊन उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचं अभिवादन। ही वास्तू महाराष्ट्र आणि भारताच्या गौरवाचं प्रतीक, याची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी विविध पातळीवर सहकार्य मिळवण्याचा मी प्रयत्न करेल, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे। विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले। यावेळी त्यांनी स्मारक परिसराची पाहणी करून त्यांच्या विकासासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला। संगीत व कला क्षेत्रातील सहभाग वाढावा, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी हे केंद्र आणखी सक्षम व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। संगीत, कला आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना अधिक संधी मिळावी, त्यांच्या सादरीकरणासाठी या वास्तूचा अधिक प्रयोग व्हावा, यासाठी पावले उचलली जातील, असं डॉक्टर गोरे यांनी सांगितली। याशिवाय कुसुमाग्रज स्मारकात भविष्यात मोठ्या सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमाचं आयोजन करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। स्मारकाच्या व्यवस्थापनात असलेल्या काही अडचणी, विद्यापीठाशी संबंधित प्रश्न आणि त्यावर उपाययोजना याविषयी त्यांनी संवाद साधला।
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या वास्तूचा आणि तिच्या कार्याचा अधिक विस्तार कसा करता येईल यावरही त्यांनी भर दिला. विधान परिषद आणि आमदारांच्या माध्यमातून मराठी साहित्य संस्कृतीच्या जतनासाठी आणि स्मारकाच्या विकासासाठी अधिक योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील असं त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करत असताना कुसुमाग्रज यांच्या कार्यातून नेहमी प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही वास्तू महाराष्ट्र आणि भारताच्या गौरवाचं प्रतीक आहे. याची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी विविध पातळीवर सहकार्य मिळवण्याचा मी प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितले. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? संविधान अमृत महोत्सवानिमित्त गोष्ट संविधानाची दृकश्राव्य मालिकेचा शुभारंभ. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधान अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जयभावे निर्मित गोष्ट संविधानाची या 10 भागांच्या दृकश्राव्य मालिकेचा शुभारंभ करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या प्रतिकृतीला पुष्पार्पण करून झाली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्य, विविध न्यायमूर्ती, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि न्यायपालिका क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, संविधानाच्या मूलतत्वज्ञानांबद्दल आदर बाळगण्याची, त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. अनेक महत्त्वाचे न्याय निर्णय मार्गदर्शक ठरले आहेत. वकिलांनी तालुका किंवा जिल्हा स्तरावरील न्यायालयांमध्ये कार्य करण्यास कमीपणा वाटू नये, कारण तिथेही जनतेला योग्य न्याय मिळतो. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की हे सर्वात मूलभूत स्वातंत्र्य असून त्यांचे संरक्षण करणे न्याय व्यवस्थेचे आद्य कर्तव्य आहे. भारतात निर्भय पत्रकारितेची 150 वर्षाची परंपरा असून लोकमान्य टिळकांनी याची पायाभरणी केली. आजच्या पत्रकारांनी खऱ्या गोष्टी मांडण्याची जबाबदारी पार पाडावी आणि केवळ TRP साठी सत्याशी तडजोड करू नये. न्यायमूर्ती ओक यांनी सांगितले की 20-25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निकाल लावण्यासाठी उच्च न्यायालयाच्या स्तरावर विशेष ऍक्शन प्लॅन आखण्यात आले आहे. या मोहिमेत वकील, पक्षकार आणि नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात विविध न्यायालयांनी दिलेल्या 25 महत्त्वपूर्ण खटल्यांच्या निकालांवर आधारित पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष सुदीप पासबोला, न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन उपस्थित होते. BBS न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी. आज आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. घटनेची प्रियावल म्हणतो त्याला आपण बंधन करून सुरुवात केली आणि फार चांगली प्रथा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याने महाराष्ट्रामध्ये रुजवली की कुठलेही सोपस का ते दिव्याचं प्रज्वलन करणं वगैरे सगळं टाळून घटनेचा सन्मान करून
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिकमध्ये रंगपंचमी निमित्त प्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या रहाड उत्सवाची धूम. तरुणाईचा जल्लोष, महिलांचा मोठा सहभाग. नाशिक शहरात शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड उत्सवाला रंगपंचमी निमित्त उत्साहात सुरुवात झाली. दुपारी 12च्या सुमारास सुरू झालेल्या या उत्साहात तरुणाई सोबत अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नागपूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासक सतर्क असले तरी जुन्या नाशिकमधील हिंदू मुस्लिम संमिश्र वस्ती असलेल्या भागात सामाजिक एकतेचे दर्शन घडते. रमजानचे उपास सुरू असल्याने मुस्लिम समाज धार्मिक कारणांमुळे प्रत्यक्ष सहभागी झाला नसला तरी हिंदू बांधवांच्या या पारंपरिक उत्साहात मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहेत. पेशवेकालीन खोदलेल्या मोठ्या दगडी हौदामध्ये वर्षातून एकदा रंगपंचमीच्या दिवशी पाणी भरले जाते आणि त्यामध्ये नैसर्गिक रंग मिसळले जातात. विधिवत पूजा झाल्यानंतर मानाची व्यक्ती पहिली उडी मारते आणि नंतर सर्वजण या रंगोत्सवात सामील होतात. पूर्वी नाशिकमध्ये 18 रहाडी अस्तित्वात होत्या, मात्र काळाच्या ओघात त्यातील अनेक बुजल्या किंवा नष्ट झाल्या. गेल्या वर्षी जुन्या नाशिकमधील होळी येथील रहाड पुनरुज्जीवित करण्यात आली. यंदा तब्बल 60 वर्षानंतर शिवाजी चौकातील रहाडीचा पुनरुज्जीवन होऊन येथे रंगोत्सव साजरा होत आहे. शिवाजी चौकातील रहाड हिंदू मुस्लिम भागात असल्याने पोलिसांनी प्रारंभी परवानगी नाकारली होती. मात्र मंडळ अध्यक्ष संतोष कहार व स्थानिक कार्यकर्त्यांनी अनुचित प्रकार घडणार नाही याची ग्वाही दिल्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते संत महंतांच्या उपस्थितीत उत्सवाचं उद्घाटन झाले. या रहाडीत महिलांचा मोठा सहभाग असून विशेषतः सिद्दीका कहार आणि अन्य महिला कार्यकर्त्या देखील रंग उत्सवात सहभागी झाल्या आहेत. जुन्या नाशिक भागातील विविध रहाड रंग उत्सवाचे रंग वेगवेगळे असले तरी या परंपरेच्या जतनासाठी तरुणाईंचा मोठा पुढाकार दिसत आहे. सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नाशिकच्या जिल्हा परिषद मध्ये 1999 पासून सावळा गोंधळ सुरू आहे. आपण ऐकलं ते सत्य आहे. सावळा गोंधळ सुरू आहे. आरोग्य पर्यवेक्षक बाळासाहेब मोठाभाऊ ठाकरे हा व्यक्ती कोण आहे याचा आपण तपास करा. अर्जुन गुंडे हे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कपिल आहेर हे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. सध्या ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. अंतरराव पिंगळे हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन जिल्हा परिषदेत तत्कालीन अधिकारी होते. हे नाव आपण का घेतले आहेत हे आपणास माहिती व्हावे म्हणून सन 23 मार्च 1999च्या निवड समितीच्या भरतीमध्ये 336 लोकांची अधिकृत भरती करण्यात आली होती. यानंतर 3 महिन्यानंतर 35 कर्मचाऱ्यांना गैरमार्गाने घुसवण्यात आले. या 35 लोकांच्या भरतीची कोणत्याही प्रकारची निविदा, परिपत्रक, जाहिरात न काढता सदर भरती केली गेली आणि इथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. भ्रष्टाचार थोडा तिडका नाही तर हा 35 कर्मचाऱ्यांच्या भरती घोटाळा आहे. याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विरुद्ध दर्शवला होता. मात्र या कर्मचाऱ्यांनी त्यांचे राजकीय वर्धास्त यांचा मनी पॉवर, मसल पॉवरचा वापर करून या भरतीत समावेश करून घेण्यात यशस्वी ठरले. आजच्या घडीला या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांची प्रशासनावर इतकी मजबूत पकड आहे की त्यांना
दस्तूर खुर्द कार्यकारी अधिकारी सुद्धा घाबरतात. या कर्मचाऱ्यांमधील बाळू ठाकरे या नावाच्या व्यक्तीचे 3 सेवा पुस्तक आहेत. अशी खात्रीलायक माहिती. आता ही सेवा पुस्तके कोणत्या वर्षात तयार करण्यात आले तर 1999 मध्ये, 2015 मध्ये व 2021 मध्ये ही सेवा पुस्तके बनवण्यात आली आहे, अशी खात्रीलायक माहिती आहे. जिल्हा परिषदेचे पर्यवेक्षक ठाकरे नामक व्यक्ती सकाळी 1 तासासाठी कार्यालयात येतात व मालक म्हणून वावरतात आणि CODHO यांची कोणाचीही परवानगी न घेता ते दिवसभर गायब असतात. तसेच आरोग्य विभागात शेखर पाटील, बाळासाहेब पाटील नशापाणी करून येत असल्याची सूत्रांची गुप्त माहिती आहे. आरोग्य विभागातील बदली केमिकल बिल काढायचे असेल तर वरील दोन्ही व्यक्तींना आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय काढले जात नाही. त्यामुळे प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. सध्या आरोग्य विभागात 3 खरे अपंग व्यक्ती सोडले तर 5 बोगस अपंग ठाण मांडून बसले आहेत व शासनाची फसवणूक करत आहे. त्यापैकी सुरेश हरगुडे नावाचे आरोग्य सेवक जिल्हा आरोग्य यांच्या खासगी निवासस्थानी तळ ठोकून बसतात व त्यांची साखरे करतात. ही चाकरी इंडी पटेल रोडच्या निवासस्थानी चालू असते व बाळासाहेब ठाकरे आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी लायक नसताना त्यांना आरोग्य पर्यवेक्षक पद दिले. मात्र खऱ्या अर्थाने या पदाचे दावेदार जगताप नावाचे कर्मचारी आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी सर्टिफिकेट घेऊन राजकीय वर्धाचा वापर करून हे आपल्या पदरी पाडून घेतले. ही सत्य परिस्थिती आहे. ही सर्व BBSने मांडलेली हकीकत जर खरी असेल तर यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूलचे विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी नाशिक हे कारवाई करीत का नाहीत? यांच्यात काही आर्थिक बाब दडले आहे का? याच्यात अजून किती अधिकारी असतील की दस्तूर खुर्द जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीच असतील? हे लवकरच विविध आपल्या समोर मांडणार आहे. यांचा आका कोण हा खरा प्रश्न निर्माण होत आहे. संपूर्ण जिल्हा परिषद हे दोघी बोखे चालवतात. शासनाने त्यांच्या आकाचा शोध घ्यावा व तात्काळ कारवाई करावी अशी BBS न्यूज नेटवर्क कडून मागणी केली जात आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता मित्तल मॅडम यांना काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. निवेदन देण्याचा विषय असा की बाळासाहेब उर्फ मोठा भाऊ गोविंद ठाकरे आरोग्य पर्यवेक्षक आणि श्री शेखर पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांनी बनावट प्रमाणपत्रे सादर करून नोकरीमध्ये जे प्रमोशन मिळवलेलं आहे, शासनाची फसवणूक केलेली, त्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हावी आणि पोलिसांमार्फत गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही काल अस्मिता मित्तल मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनामध्ये आम्ही जी मागणी केलेली आहे त्या मागणीसाठी मॅडमनी आम्हाला निवेदन घेऊन सांगितलं. मी त्याची शहानिशा करते, पण काही गोष्टीमध्ये मॅडमनी पण आम्हाला असं विचारणा केली का तुम्ही पुरावे आणून द्या. आम्ही जे पुरावे सादर केलेले ते पुरावे आणि त्यांनी नोकरी जॉईन करताना जे दिलेले प्रमाणपत्र याच्यामध्ये जी तफावत आहे ही तफावत बघण्यासाठी मॅडमला आम्ही दिलं. तर मॅडमने आम्हाला सांगितलं का तुम्हीच आम्हाला दोन्ही पण आणून द्या. तर आम्ही जे पुरावे दिले त्यांच्याकडचे पुरावे टॅली करायला पाहिजे त्यांनी. तर असं आम्ही या प्रकारे मॅडमला सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलेले. आमची निवेदनाची दखल जर 8 दिवसाच्या आत जर नाही घेतली तर आम्ही त्या कार्यालयामध्ये पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. का याच्या अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते या संदर्भामध्ये महसूल आयुक्त ते ग्रामविकास मंत्र्यापर्यंत यांना अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहे, अनेक प्रकारचे निवेदन दिलेले, विविध संघटनांनी निवेदन दिलेले, या मॅडमला दिलेले, याच्या पहिले बी जे CO होते त्यांना पण देण्यात आलेले. अद्याप याच्या मागं कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. का याच्या मागं कोण आहे, कोण आका आहे मोठा का त्याचा प्रशासन घाबरतंय, त्याच्यामुळं कारवाई होत नाही आहे. याच्यासाठी आम्ही जी काल मागणी केलेली आहे, आमच्या मागणीचं जर उत्तर जर मॅडमनी सखोल दिलं नाही, मनासारखं जर कारवाई केली नाही तर याच्यावरती आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून अमरण उपोषण करू की याच्या मागं कोण आका आहे तो आकासुद्धा याच्यामध्ये घेतला जाईल आणि त्या आकावरती सुद्धा कारवाई केली जाईल. का त्या आकामुळं जे आहे हे जे लोक जे डेअरिंग करताय असे अनेक प्रकारचे तिथं फ्रॉड झालेले पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे.
तर ग्रामविकास मंत्र्यांना पण माझं सांगणं आहे, महसूल आयुक्तांना पण एक विनंती की याच्यामध्ये आपण जर लवकरात लवकर जर दखल नाही घेतली तर आम्ही 8 दिवसामध्ये तर आम्हाला जर याच्यामध्ये न्याय नाही मिळाला तर आम्ही अमरण उपोषण करू. काय विषय तो? अपंगाचा विषय असा आहे की जो पाटील म्हणून आहे त्या पाटीलचं प्रमोशन केलेलं आहे. तो पाटील ज्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटमध्ये जगताप म्हणून जो आहे खरोखर तो अपंग आहे, त्याला ते प्रमोशन व्हायला पाहिजे. ते प्रमोशन न होता या पाटीलने खोटं सर्टिफिकेट सादर केलेलं आहे आणि त्याला प्रमोशन त्यांनी घेतलेलं आहे. खोटं सर्टिफिकेट असं आहे की तो पाटीलने जे सर्टिफिकेट जोडलेले तर त्याला ऑफिसला सोडण्यासाठी कोणीतरी माणूस पाहिजे जोडीला, पण तो पाटीलच स्वतः गाडी 4 व्हीलर चालवत येतोय ऑफिसला, तर मग त्याला कुठल्या बेसवरती त्यांनी प्रमोशन दिलेले. आणि जो खरोखर जो जगताप आहे तो गरीब माणूस आहे, त्याला प्रमोशन व्हायला पाहिजे होतं. तो खरोखर अपंग आहे पण त्याचं प्रमोशन न होता डायरेक्ट त्या पाटीलचं प्रमोशन करण्यात आलेलं आहे. त्या पाटीलकडे आरटीओचं लायसन पण आहे का? हो, आरटीओचं लायसन पण आहे. आणि त्याचं प्रमाणपत्र किती टक्क्याचं आहे? त्याचं माझ्या माहितीनुसार 65% प्रमाणपत्र आहे. मग याची शहानिशा करण्यासाठी आम्ही काल मॅडमला सांगितलेलं आहे की ह्या लोकांच्या मागं कोण आका आहे, तर त्याचा तो आका कुठंतरी त्याला अवकाळा घेतला पाहिजे आणि त्याला कुठंतरी बसला पाहिजे या सगळ्या प्रकाराला. नाहीतर असे अनेक प्रकार होतील, असे अनेक अधिकारी येतील, अनेक अधिकारी जातील, कारवाई होणार नाही. 23/3/1999 मध्ये 236 लोकांची भरती झाली होती. ते निवड मंडळाच्या नियमानुसार झाले, परंतु त्यामध्ये हे 35 लोक तुम्ही म्हणतात 35 लोकांवरती हे कुठेही निविदाने कुठल्याही त्या भरतीमध्ये घुसवण्यात आलेले आहे. हो, आपण काय म्हणतो? घुसवण्यात आलेले नाही, सगळं हा फ्रॉड झालेले ना. असे लोक भरलेले आहे, अशा लोकांच्या मार्फत जर असे कामं होत आहे तर याच्या मागं कोण आहे हे पण बघणं गरजेचं आहे. त्याची शहानिशाच केली पाहिजे. जर खरोखर ज्याला पाहिजेले, ज्याला नोकरी पाहिजेले त्याला भेटत नाही आहे आणि बोगसगिरी करून जे लोक वेगळ्या मार्गाने जे घुसत आहे मागच्या दाराने, याला कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे. यासाठीच आम्ही असे किती लोक आहेत? असे 35 लोक आहे टोटल. 35 लोकांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. हो, पूर्ण चौकशी झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या ठाकरेला पहिले याच्यावर कारवाई झाली पाहिजे, याला निलंबित केलं पाहिजे. पाटीलला आणि ठाकरेला यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे आणि याच्यानंतर ते 35 लोक बी घेतले पाहिजे. ऑफिसला फक्त 1 तास येतो हे माहिती? हो, सकाळी येतो, दिवसभर ऑफिसला येत नाही. ऑफिसचे CCTV सुद्धा बंद आहे, त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. आणि तो ड्रिंक करत असतो, त्याला तुम्ही कधी बी त्याची टेस्ट करा, मेडिकल चौकशी करा, तो दारू पिलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला ज्या जागेवरती प्रमोशन दिलेले त्याच विभागातला एक अधिकारी बसवा, एक कर्मचारी बसवा आणि ह्या ठाकरेला बसवा. हेच आम्ही काल मित्तल मॅडमला सांगितलं की दोघांना बसून तर त्या माणसाला त्या विभागामधलं विचारा आणि या ठाकरेला विचारा. या ठाकरेला काहीच येत नाही तरी त्याचं प्रमोशन झालेलं आहे. तो सकाळी ऑफिसला येतो, ऑफिसला 1 तास थांबतो, जातो, मस्त मजा करतो, पार्टी करतो, दारू पितो. त्यांनी आता जमीन बी घेतलेली, लोकांचे पैसे कामाला लावायचे घेतलेले म्हणून. त्याची बी चौकशी झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावर मालेगावला एक गुन्हा दाखल झालेला आहे, तो सुद्धा बघितला पाहिजे मित्तल मॅडमनी. त्याच्या मागं कोण आका आहे त्याला पण माहिती आहे. पण हे सगळं चाललंय भोंगळा कारभार जिल्हा परिषदचा, हा थांबला पाहिजे. म्हणून आम्ही काल निवेदन दिलेले. जर आमची जर मागणी नाही त्यांनी मान्य केली तर आम्ही आमरण उपोषण करणार. याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं असं उपोषण करणार आहोत की याची सगळी जबाबदारी या शासनावरती राहील. मग तो आकार राहू द्या का आयुक्तापासून तर ग्रामविकास मंत्री यांनी सगळ्यांनी याची दखल घ्यावी. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क. आरोग्य कर्मचारी महासंघाचे आधारस्तंभ आदरणीय संजय केनेकर साहेब यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने व माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिल्याबद्दल नाशिक जिल्हा हिवताप कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मनपूर्वक आभार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा.
परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम नाशिकमधील भीमसैनिकांना, आंबेडकर प्रेमी जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच। आंबेडकरवाडी येथे उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून। शहरात खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला आहे। ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगर जवळील आंबेडकर वाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर आज सकाळी घडली। अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्या आहेत। त्यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे असे चित्र दिसत आहे। खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झाले आहेत अशी नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे। दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी 2 सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे। उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत। सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे, तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे, काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहोत। कशाने मारहाण झाली, काय माहिती मिळाली आणि काय कारण होतं? कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे, पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही। संशयितांच्या शोधात किती? संशयितांच्या शोधासाठी 4 पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत। त्यामध्ये क्राईम ब्रँचची 2 पथकं आहेत, एक उपनगर आहे, नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना केलं। हे जे 2 भाऊ आहेत ते इथे नेमके काय करत होते, म्हणजे काही कार्यक्रम चालू होता किंवा काय बसलेले होते? त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे। नेमकी घटना कशी झालेली आहे, काय झालेली याबाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे, पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही। मॅडम, एक अफवा जी येत होती की फायरिंग झालेली, असं काही तपासात आलं नाही? फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये। जे वार झालेले आहे ते कोयत्याने, धारदार शस्त्राने वार झालेले आहेत। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? दिशा सालियन प्रकरणात 5 वर्षांपूर्वी जे आदित्य ठाकरेंवर आरोप होते ते आरोप आजही आहेत। संजय गायकवाड। दिशा सालियनचे वडील हायकोर्टात धाव घेतलेली आहे। कोणी गेलेलं नव्हतं। आम्ही
आम्ही कोणाचंही नाव घेतलेलं नाहीये, आम्ही कोणावरही नाहीये, परंतु हा विषय एकदाचा त्याच्यात काय तथ्य आहे आणि कोणी हे सगळं दबाव आणला। त्यावेळी मुंबईच्या महापौर तत्कालीन किशोरी पेडणेकर यांचं नाव प्रामुख्याने येतंय की त्यांनी कुटुंबावर दबाव टाकला। म्हणजे एखादी महिला अशा पद्धतीनं आमच्यावर किशोरी पेडणेकर वारंवार शिंतोडे उडवत असतात, परंतु आता त्यांचं नाव याच्यामध्ये घेतलं जातंय की त्यांनी त्या कुटुंबावर दबाव टाकला। आमचं म्हणणं एवढंच आहे की यामध्ये जे काय सत्य आहे ते जगासमोर आलं पाहिजे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। दिशा सालियन प्रकरणात 5 वर्षांपूर्वी जे आदित्य ठाकरेंवर आरोप होते ते आरोप आजही आहेत। संजय गायकवाड। दिशा सालियन यांचा मृत्यू 5 वर्षापूर्वी 14व्या माळ्यावरून पडून झालेला आहे आणि CID सारख्या एका सक्षम यंत्रणेने तो तपास केलेला आहे आणि त्या तपासामध्ये याला कुठलाही पॉलिटिकल टच किंवा अँगल नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। परंतु शासकीय यंत्रणांनी केलेला तपास याच्यावर कदाचित त्यांच्या आईवडिलांचा विश्वास नसावा सालियनच्या, आणि म्हणून आपले मुलगी गेली, आपल्या काळजाचा तुकडा केला म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये न्याय मिळेल या भावनेने अर्थ हक उच्च न्यायालयामध्ये ठोकलेली आहे आणि उच्च न्यायालयामध्ये याचिका स्वीकृत झाली आणि म्हणून आता तो प्रकार तपास हायकोर्टाच्या डायरेक्शनमध्ये कदाचित पुढे होऊ शकेल, पण त्यातून काय वेगळं निघेल असं काही वाटत नाही। मी आधीच सांगितलं की जे आरोप आज आहेत तेच आरोप 5 वर्षापूर्वी पण होते, त्यातही आदित्य ठाकरेंचं नाव होतं, इतरही काही गोष्टी होत्या, पण CIDच्या तपासामध्ये कोणाचा टच नसला, अँगल नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, म्हणून मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय आता वेगळं होईल। नाही नाही नाही, बिहारच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे, ही एका आई वडिलांची मागणी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। सिंगापूर येथील अभ्यास गटाच्या दौऱ्यासाठी जिल्ह्यातील 2 शिक्षकांची निवड। शिक्षण विभागाच्या स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेटस स्टार्स प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय एक्सपोजर भेटीसाठी गोंदिया जिल्ह्यातील 2 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे। एक्सपोजर टूरचा भाग म्हणून राज्यभरातून एकूण 50 शिक्षक, अधिकारी व कर्मचारी सिंगापूरला भेट देणार आहेत। हे प्रशिक्षण 22 ते 27 मार्च दरम्यान होणार आहे। आंतरराष्ट्रीय एक्सपोजर भेटीचा उद्देश शिक्षकांना जागतिक शिक्षण पद्धती, शिकण्याचे अनुभव आणि 21व्या शतकातील शैक्षणिक कौशल्ये जसे की अनुभवात्मक शिक्षण, गट अध्यापन, समस्या सोडवण्याच्या पद्धती आणि प्रकल्प आधारित शिक्षण यांची ओळख करून देणे आहे। आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौऱ्यासाठी गोंदिया येथून निवडलेले 2 शिक्षकांमध्ये गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्राचे सहाय्यक शिक्षक नरेंद्र कुमार नथुलाल गौतम व आदिवासी भाग असलेल्या देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भागीचे सहाय्यक शिक्षक नरेंद्र कृष्णाजी अमृतकर यांचा समावेश आहे। मुख्याध्यापक नरेंद्र अमृतकर यांनी या सिंगापूर अभ्यास दौऱ्याच्या श्रेय सर्व विद्यार्थी व सहकारी शिक्षक वर्ग यांना दिले आहे। सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर।
लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिकच्या जिल्हा परिषद मध्ये 1999 पासून सावळा गोंधळ सुरू आहे। आपण ऐकलं ते सत्य आहे, सावळा गोंधळ सुरू आहे। आरोग्य पर्यवेक्षक बाळासाहेब मोठाभाऊ ठाकरे हा व्यक्ती कोण आहे याचा आपण तपास करा। अर्जुन गुंडे हे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। कपिल आहेर हे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, सध्या ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत। अंतरराव पिंगळे हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन जिल्हा परिषदेत तत्कालीन अधिकारी होते। हे नाव आपण का घेतले आहेत हे आपणास माहिती व्हावे म्हणून सन 23 मार्च 1999च्या निवड समितीच्या भरतीमध्ये 336 लोकांची अधिकृत भरती करण्यात आली होती। यानंतर 3 महिन्यानंतर 35 कर्मचाऱ्यांना गैरमार्गाने घुसवण्यात आले। या 35 लोकांच्या भरतीची कोणत्याही प्रकारची निविदा, परिपत्रक, जाहिरात न काढता सदर भरती केली गेली आणि इथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात झाली। भ्रष्टाचार थोडा तिडका नाही तर हा 35 कर्मचाऱ्यांच्या भरती घोटाळा आहे। याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विरुद्ध दर्शवला होता, मात्र या कर्मचाऱ्यांनी त्यांचे राजकीय वर्धास्त यांचा मनी पॉवर, मसल पॉवरचा वापर करून या भरतीत समावेश करून घेण्यात यशस्वी ठरले। आजच्या घडीला या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांची प्रशासनावर इतकी मजबूत पकड आहे की त्यांना दस्तूर खुर्द कार्यकारी अधिकारी सुद्धा घाबरतात। या कर्मचाऱ्यांमधील बाळू ठाकरे या नावाच्या व्यक्तीचे 3 सेवा पुस्तक आहेत अशी खात्रीलायक माहिती। आता ही सेवा पुस्तके कोणत्या वर्षात तयार करण्यात आले तर 1999 मध्ये, 2015 मध्ये व 2021 मध्ये ही सेवा पुस्तके बनवण्यात आली आहे अशी खात्रीलायक माहिती आहे। जिल्हा परिषदेचे पर्यवेक्षक ठाकरे नामक व्यक्ती सकाळी 1 तासासाठी कार्यालयात येतात व मालक म्हणून वावरतात आणि CODHO यांची कोणाचीही परवानगी न घेता ते दिवसभर गायब असतात। तसेच आरोग्य विभागात शेखर पाटील, बाळासाहेब पाटील नशापाणी करून येत असल्याची सूत्रांची गुप्त माहिती आहे। आरोग्य विभागातील बदली, केमिकल बिल काढायचे असेल तर वरील दोन्ही व्यक्तींना आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय काढले जात नाही, त्यामुळे प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे। सध्या आरोग्य विभागात 3 खरे अपंग व्यक्ती सोडले तर 5 बोगस अपंग ठाण मांडून बसले आहेत व शासनाची फसवणूक करत आहे। त्यापैकी सुरेश हरगुडे नावाचे आरोग्य सेवक जिल्हा आरोग्य यांच्या खासगी निवासस्थानी तळ ठोकून बसतात व त्यांची साखरे करतात। ही चाकरी इंडी पटेल रोडच्या निवासस्थानी चालू असते व बाळासाहेब ठाकरे आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी लायक नसताना त्यांना आरोग्य पर्यवेक्षक पद दिले। मात्र खऱ्या अर्थाने या पदाचे दावेदार जगताप नावाचे कर्मचारी आहेत। मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी सर्टिफिकेट घेऊन राजकीय वर्धाचा वापर करून हे आपल्या पदरी पाडून घेतले। ही सत्य परिस्थिती आहे। ही सर्व BBS ने मांडलेली हकीकत जर खरी असेल तर यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूलचे विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी नाशिक हे कारवाई करीत का नाहीत? यांच्यात काही आर्थिक बाब दडले आहे का? याच्यात अजून किती अधिकारी असतील की दस्तूर खुर्द जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीच असतील हे लवकरच विविध आपल्या समोर मांडणार आहे। यांचा आका कोण हा खरा प्रश्न निर्माण होत आहे। संपूर्ण जिल्हा परिषद हे दोघी बोखे चालवतात। शासनाने त्यांच्या आकाचा शोध घ्यावा व तात्काळ कारवाई करावी अशी BBS न्यूज नेटवर्क कडून मागणी केली जात आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता मित्तल मॅडम यांना काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। निवेदन देण्याचा विषय असा की बाळासाहेब उर्फ मोठा भाऊ गोविंद ठाकरे आरोग्य पर्यवेक्षक आणि श्री शेखर पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांनी बनावट प्रमाणपत्रे सादर करून नोकरीमध्ये जे प्रमोशन मिळवलेलं आहे, शासनाची फसवणूक केलेली, त्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हावी आणि पोलीस
पोलिसांमार्फत गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही काल अस्मिता मित्तल मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनामध्ये आम्ही जी मागणी केलेली आहे त्या मागणीसाठी मॅडमनी आम्हाला निवेदन घेऊन सांगितलं, मी त्याची शहानिशा करते, पण काही गोष्टीमध्ये मॅडमनी पण आम्हाला असं विचारणा केली का तुम्ही पुरावे आणून द्या। आम्ही जे पुरावे सादर केलेले ते पुरावे आणि त्यांनी नोकरी जॉईन करताना जे दिलेले प्रमाणपत्र याच्यामध्ये जी तफावत आहे ही तफावत बघण्यासाठी मॅडमला आम्ही दिलं, तर मॅडमने आम्हाला सांगितलं का तुम्हीच आम्हाला दोन्ही पण आणून द्या। तर आम्ही जे पुरावे दिले त्यांच्याकडचे पुरावे टॅली करायला पाहिजे त्यांनी, तर असं आम्ही या प्रकारे मॅडमला सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलेले। आमची निवेदनाची दखल जर 8 दिवसाच्या आत जर नाही घेतली तर आम्ही त्या कार्यालयामध्ये पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। का याच्या अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते या संदर्भामध्ये महसूल आयुक्त ते ग्रामविकास मंत्र्यापर्यंत यांना अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहे, अनेक प्रकारचे निवेदन दिलेले, विविध संघटनांनी निवेदन दिलेले, या मॅडमला दिलेले, याच्या पहिले बी जे CO होते त्यांना पण देण्यात आलेले। अद्याप याच्या मागं कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। का याच्या मागं कोण आहे, कोण आका आहे मोठा का त्याचा प्रशासन घाबरतंय, त्याच्यामुळं कारवाई होत नाही आहे। याच्यासाठी आम्ही जी काल मागणी केलेली आहे, आमच्या मागणीचं जर उत्तर जर मॅडमनी सखोल दिलं नाही, मनासारखं जर कारवाई केली नाही तर याच्यावरती आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून अमरण उपोषण करू की याच्या मागं कोण आका आहे तो आकासुद्धा याच्यामध्ये घेतला जाईल आणि त्या आकावरती सुद्धा कारवाई केली जाईल। का त्या आकामुळं जे आहे हे जे लोक जे डेअरिंग करताय असे अनेक प्रकारचे तिथं फ्रॉड झालेले, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे। तर ग्रामविकास मंत्र्यांना पण माझं सांगणं आहे, महसूल आयुक्तांना पण एक विनंती का याच्यामध्ये आपण जर लवकरात लवकर जर दखल नाही घेतली तर आम्ही 8 दिवसामध्ये तर आम्हाला जर याच्यामध्ये न्याय नाही मिळाला तर आम्ही अमरण उपोषण करू। काय विषय तो? अपंगाचा विषय असा आहे का जो पाटील म्हणून आहे त्या पाटीलचं प्रमोशन केलेलं आहे। तो पाटील ज्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटमध्ये जगताप म्हणून जो आहे खरोखर तो अपंग आहे, त्याला ते प्रमोशन व्हायला पाहिजे, ते प्रमोशन न होता या पाटीलने खोटं सर्टिफिकेट सादर केलेलं आहे आणि त्याला प्रमोशन त्यांनी घेतलेले। खोटं सर्टिफिकेट असं आहे की तो पाटीलने जे सर्टिफिकेट जोडलेले तर त्याला ऑफिसला सोडण्यासाठी कोणीतरी माणूस पाहिजे जोडीला, पण तो पाटीलच स्वतः गाडी 4 व्हीलर चालवत येतोय ऑफिसला, तर मग त्याला कुठल्या बेसवरती त्यांनी प्रमोशन दिलेले। आणि जो खरोखर जो जगताप आहे तो गरीब माणूस आहे, त्याला प्रमोशन व्हायला पाहिजे होतं, तो खरोखर अपंग आहे, पण त्याचं प्रमोशन न होता डायरेक्ट त्या पाटीलचं प्रमोशन करण्यात आलेलं आहे। त्या पाटीलकडे आरटीओचं लायसन पण आहे का? हो, आरटीओचं लायसन पण आहे। आणि त्याचं प्रमाणपत्र किती टक्क्याचं आहे? त्याचं माझ्या माहितीनुसार 65% प्रमाणपत्र आहे। मग याची शहानिशा करण्यासाठी आम्ही काल मॅडमला सांगितलेलं आहे का ह्या लोकांच्या मागं कोण आका आहे, का त्याचा तो आका कुठंतरी त्याला अवकाळा घेतला पाहिजे आणि त्याला कुठंतरी बसला पाहिजे या सगळ्या प्रकाराला, नाहीतर असे अनेक प्रकार होतील, असे अनेक अधिकारी येतील, अनेक अधिकारी जातील, कारवाई होणार नाही। 23/3/1999 मध्ये 236 लोकांची भरती झाली होती, ते निवड मंडळाच्या नियमानुसार झाले, परंतु त्यामध्ये हे 35 लोक तुम्ही म्हणतात 35 लोकांवरती हे कुठेही निविदाने कुठल्याही त्या भरतीमध्ये घुसवण्यात आलेले आहे। हो, आपण काय म्हणतो? घुसवण्यात आलेले नाही, सगळं हा फ्रॉड झालेले ना, असे लोक भरलेले आहे, अशा लोकांच्या मार्फत जर असे कामं होत आहे तर याच्या मागं कोण आहे हे पण बघणं गरजेचं आहे, त्याची शहानिशाच केली पाहिजे। जर खरोखर ज्याला पाहिजेले, ज्याला नोकरी पाहिजेले त्याला भेटत नाही आहे आणि बोगसगिरी करून जे लोक वेगळ्या मार्गाने जे घुसत आहे मागच्या दाराने, याला कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे। यासाठीच आम्ही असे किती लोक आहेत? असे 35 लोक आहे टोटल। त्या 35 लोकांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। हो, पूर्ण चौकशी झाली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या ठाकरेला पहिले याच्यावर कारवाई झाली पाहिजे, याला निलंबित केलं पाहिजे। पाटीलला आणि ठाकरेला यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे आणि याच्यानंतर ते 35 लोक बी घेतले पाहिजे। ऑफिसला फक्त 1 तास येतो हे माहिती? हो, सकाळी येतो, दिवसभर ऑफिसला येत नाही। ऑफिसचे CCTV सुद्धा बंद आहे, त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे। आणि तो ड्रिंक करत असतो, त्याला तुम्ही कधी बी त्याची टेस्ट करा, मेडिकल चौकशी करा, तो दारू पिलेला असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला ज्या जागेवरती प्रमोशन दिलेले त्याच विभागातला एक अधिकारी बसवा, एक कर्मचारी बसवा आणि ह्या ठाकरेला बसवा। हेच आम्ही काल मित्तल मॅडमला सांगितलं की दोघांना बसून का त्या माणसाला त्या विभागामधलं विचारा आणि या ठाकरेला विचारा। या ठाकरेला काहीच येत नाही तरी त्याचं प्रमोशन झालेलं आहे।
तो सकाळी ऑफिसला येतो, ऑफिसला 1 तास थांबतो, जातो, मस्त मजा करतो, पार्टी करतो, दारू पितो. त्यांनी आता जमीन बी घेतलेली, लोकांचे पैसे कामाला लावायचे घेतलेले म्हणून, त्याची बी चौकशी झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावर मालेगावला एक गुन्हा दाखल झालेला आहे, तो सुद्धा बघितला पाहिजे मित्तल मॅडमनी. त्याच्या मागं कोण आका आहे त्याला पण माहिती आहे. पण हे सगळं चाललंय भोंगळा कारभार जिल्हा परिषदचा, हा थांबला पाहिजे. म्हणून आम्ही काल निवेदन दिलेले. जर आमची मागणी नाही त्यांनी मान्य केली तर आम्ही आमरण उपोषण करणार. याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं असं उपोषण करणार आहोत की याची सगळी जबाबदारी या शासनावरती राहील. मग तो आकार राहू द्या का आयुक्तापासून तर ग्रामविकास मंत्री यांनी सगळ्यांनी याची दखल घ्यावी. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खाली. मलकापूर सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन. जळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड येथील शेतकरी कैलास नागरे यांनी सिंचनासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी आत्महत्या केली होती. याच मागण्यांची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, तसेच 14 गावांची पाणीपुरवठा योजना सुरू करावी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कैलास नागरे कुटुंबाला 25 लाखाची मदत करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दाखल असून त्याला त्वरित मान्यता देत प्रस्ताव सचिवालयात सादर करावा. यासह शेतकरी कैलास नागरे यांना शहीद दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील सोलापूर मलकापूर महामार्गावरील अंढेरा फाट्यावर किसान ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तर यावेळी शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबातील सदस्यही या आंदोलनात सहभागी झाले होते. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे रत्नागिरीत आंदोलन. पुरेशा प्रमाणात लिपिक, शिपाई तसेच सफाई कर्मचारी यांची भरती करा. द्विपक्ष बोलणे पूर्ण स्थापित करा. मान्यताप्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा व द्विपक्ष बोलणे पूर्ण स्थापित करा. उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी त्वरित चालू करा. यासह इतर मागण्यांसाठी आपल्या न्याय व रास्त मागण्या उच्च व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज महाबँकेच्या विविध कार्यालयासमोर देशभर निदर्शने करण्यात आली. रत्नागिरीमध्येही आरोग्य मंदिर येथील झोनल ऑफिस समोर बँकेतील कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शने केली. या संपाचे व निदर्शनाचे नेतृत्व राजेंद्र गडवी व भागेश खरे या संघटना प्रतिनिधींनी केले. मी राजेंद्र गडवी, उपाध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर. आज बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन ह्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न असलेल्या संघटनेने 1 दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे आणि संपूर्ण देशभरातून हा संप 100% यशस्वी होत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आज कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. जवळपास 2500च्या आसपास एकूण देशभरात शाखा आहेत. त्यातील 800 शाखांमध्ये शिपाईच नाही, 300 शाखांमध्ये क्लार्क नाही, 1200च्या आसपास शाखा केवळ 1 क्लार्क आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधील सफाई कर्मचाऱ्यांचं पद बँकेने रद्द केलेलं आहे. इतक्या अपुऱ्या कर्मचारी वर्गासोबत काम करणं आज अत्यंत कठीण झालेलं आहे. कामाचा ताण वाढतो आहे आणि अर्थातच कामाचा ताण वाढतोय. आणि वाढलेल्या ताणामुळे कर्मचारी अस्वस्थ आहे. बँकेतील वाढलेला कामाचा तास आणि खासगी आयुष्य याचा समतोल ढासळ